पंढरीनाथ भगवान की जय. संत श्रेष्ठ माऊली तुकोबारायांचा हा 3 चरणाचा सुंदर अभंग आज चिंतनाला आपण घेतलेला आहे. हेची माझी व्हावी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी चुको निधी हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ. चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान. पंढरीचा वारकरी, वारी चुको निधी हरी. केवळ 3 चरणाचा अभंग, पण हा माऊली तुकोबारायांचा मागणीपर अभंग आहे. भगवंताला मागणी करतात आणि मागणी काय करतात तर त्याचं वर्णन या अभंगात त्यांनी केलं. भगवंताकडे खरं तर आयुष्यभरात कधीही न मागणारे तुकोबारा आहे, पण हा मागणीपर अभंग लिहितात. कारण एक गोष्ट नक्की आहे, मोठे महाराज नेहमी सांगत असत की तुकोबारायांचा अभंग कुठलाही घेतला आणि त्याचा जप फक्त 1,00,000 जरी केला तरी जन्मजन्माती पापं जातात. हे वाक्य तुकोबारायांच्या महाराजांच्या बाबतीतलं त्यांनी मला स्वतः सांगितलेलं वाक्य आहे. अरे कोणताही अभंग घे तुकोबारायांचा, तू 1,00,000 वेळा त्याचा जप कर, कारण ही वाणी भगवंताची वाणी आहे. भगवंताला ज्यांनी जवळून 4-4दा पाहिले त्यांची वाणी आहे, चुकीचं बोलणारच नाहीत. एका कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं की तुकोबारायांनी म्हणे एक त्या काळचं तांब्याचं नाणं तापवायचं आणि तापवलेल्या नाण्याचा चटका जिभेला द्यायचा किंवा शरीराला द्यायचा आणि मग अभंग द्यायचा, म्हणजे एकही चुकीचा शब्द तोंडातून जाऊ नये. अतिशयोक्ती जरी सोडली तरी महाराजांचं म्हणणं मला खूप भावतं की तुकोबारायांची एखादी विनंती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की हा एकमेव अभंग असा आहे की ज्या अभंगाचं चिंतन सर्व वारकरी, फडकरी, दिंडीकरी किंबहुना कीर्तनकार, प्रवचनकार या एका अभंगाचं सगळेजण उच्चार करतात. दिसतो साधा अभंग, पण या अभंगामध्ये अनेक काही गोष्टी अत्यंत युक्तीने आणि गोपनीयपणे तुकोबारायांनी लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणून मी आज तुम्हाला सांगितली गोष्ट की तुकोबारायांचा कुठलाही अभंग जरी आपण म्हटला तरी आपण जन्मजन्माच्या पातकातून मुक्त होतो. तुकोबारायांनी या अभंगामध्ये पहिल्या चरणातली पहिली ओळ आणि 3ऱ्या चरणातली शेवटची ओळ या दोघांच्या कंसामध्ये 6 मागण्या केल्या आहेत. दोघांचं कंस आहे आणि या कंसामध्ये 6 मागण्या केलेल्या आहेत. हे एक अत्यंत विलक्षण असं मागणीपर अभंग तुकोबारायांचं आहे. वास्तवामध्ये ते कधीही कोणाला मागत नव्हते, भगवंताला तर अजिबात नाही. किंबहुना श्री भगवंतांच्या बाबतीमध्ये तुकोबारायांनी कधीच त्याच्याकडे काही मागितलं नाही. पण तरी काही मागणीपर अभंग तुकोबारायांचे खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकी हा एक अभंग आहे. एक दुसऱ्या एका अभंगामध्ये हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, हा एक अभंग आहे. आणि एका अभंगामध्ये पाहे प्रसादाची वाट द्यावे, धुवोनी या ताट शेष घेऊन जाईन तुमची झाली या भोजन, असं म्हणत तुकोबारा आहे. असे काही ठराविकच अगदी निवडक हाताचे बोटं मोजणारे मागणीपर अभंग, पण त्या मागणीमध्ये सुद्धा संपूर्ण जगताचं कल्याण त्यांनी योजलेलं आहे. ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाचं निमित्त करून मागणीपरच केलं, पण त्या मागणीपरामध्ये जे काळाची व्यंकटी सांडो, तयासती वृत्ती वाढो, भूताम परस्परे जडो, मैत्र किंबहुना अनेक प्रकारातून त्यांनी संतांची सगळ्यांचीच मागणी केली. आणि हा एक विलक्षण मागणी असतो. आम्ही मागतो ना देवाकडे, त्या देवाकडे आम्ही अगदी थातूर मातूर मागतो. हो, काय मागतो आम्ही की देवा चांगलं पिकू दे, यश धंदा चांगला होऊ देत, मुलगा पास होऊ देत, अमुक होऊ देत, तमुक होऊ देत. शेवटी मागतो तरी काय आम्ही संसारातल्या गोष्टी की ज्या गोष्टी सगळ्या इथेच सोडून जायच्या, यातली कुठलीच गोष्ट बरोबर येणार नाही, त्या गोष्टी आम्ही त्याच्याकडे मागतो. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो इतकं काय देत असतो, पण त्याच्याकडे योग्य तऱ्हेची मागणी आम्हाला करता येत नाही. मी गमतीने नेहमी सांगतो प्रवचनाच्या माध्यमातून की पंतप्रधान भेटीला आले आणि त्यांना काय सांगितलं की पंतप्रधान महाराज साहेब आमच्यावरती कृपा करा, आमच्या नळाला पाणी येत नाही. पंतप्रधानांसारखा सगळ्या सर्वशक्ती संपन्न व्यक्तीसमोर तुम्ही मागता काय? मग तुम्ही हा विचार करा की भगवंतांसारखा त्रैलोक्याचा अधिपती शक्ती संपन्न प्रभूसमोर असताना काय मागायचं, त्याचं तरी भान पाहिजे. पण तुकोबारायांच्या या अभंगामध्ये एक कंस केला आहे त्यांनी. एका ठिकाणी पहिल्या चरणामध्ये 1 ओळ आणि शेवटच्या चरणातली 1 ओळ, या 2 ओळींच्या कंसामध्ये 6 गोष्टींची मागणी केली. ही लोकविलक्षण मागणी आहे. आता मी तुम्हाला थोडं अभंगामध्ये घेऊन जातो. हेची माझी व्हावी आस. आस म्हणजे इच्छा,
मग अशी आपण आस शब्दाचा आपण एक किंबहुना मराठीमध्ये एकेका शब्दाला अनेक अर्थ आहेत. तुमच्या म्हणण्यात चुकीचं नाही की पृथ्वी स्वतः आसाभोवती फिरते, बैलगाडीचा आस असतो, कुठल्याही चाकाचा आस असतो. हे आस ही गोष्ट आहे, पण आस इच्छा आहे, आस आपल्या अंतरंगामधली सुप्त भावना आहे. पण ही तुकोबारायांची आस आहे, जन्मोजन्मी ह्याची माझी व्हावी आस. तर म्हणतात ह्याची माझी व्हावी आस. ते म्हणतात की माझी ही आस आहे, तुम्ही मला द्या आणि तुका मागे ह्याची दान. हा कंसाचा दुसरा भाग. ह्याची माझी आस आणि तुका मागे ह्याची दान. मग या दोघांच्यामध्ये काय मागितलं तर त्या मागितल्या त्या गोष्टी लक्षात घ्या. 6 गोष्टी मोजून घ्या. जन्मोजन्मी तुझा दास, पहिली गोष्ट मागितली. दुसरी गोष्ट मागितली वारकरी कुठला बाबा, पंढरीचा वारकरी. तिसरी गोष्ट कुठली मागितली की वारी चुको नेदी हरी. चौथी गोष्ट कुठली मागितली तर संत संग. पाचवी गोष्ट कोणती मागितली तर सर्व काळ. आणि 6वी गोष्ट कोणती पाचवी गोष्ट कोणती मागितली तर संत संग सर्व काळ. आणि 6वी आणि अंतिम गोष्ट कोणती मागितली तर चंद्रभागे स्नान. या 6 गोष्टी मागितल्या. 6 गोष्टींना काहीतरी अर्थ आहे. तुकोबारायांच्या अमृतवाणीला काहीतरी अर्थ आहे. ते काहीतरी आपण सांगू इच्छितात. आणि ते काय सांगतात हे जर आमच्या नीट लक्षात आलं ना तर तुम्ही आनंदाने नाचायला लागालो. तुम्ही म्हणजे आपण सर्व. आणि म्हणून वारकरी आनंदाने नाचतात. श्रीमद भागवतामध्ये जागोजागी हे श्लोक आलेले आहेत. पण तरीच मला सांगतो की श्रीमद भागवताचा प्रचंड अभ्यास संतांनी केलेला आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांचा तर भागवताचा मुखोद्गत भागवत आहे, पण त्यांच्या प्रत्येक अभंगामधून भागवताचं कुठे ना कुठे दर्शन होतं. ह्या भागवताच्या दिव्य परंपरेत आणि अर्थामध्ये एक श्लोक भागवताचा आपल्या सगळ्यांच्या मुखामध्ये बसलेला पाठ असलेला श्लोक आहे. तो श्लोक म्हणजे भवे भवे यथा भक्ते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तोन्नयत प्रभो नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम. मला भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. कुठल्या का जन्मात जाईना पण तुझी भक्ती मला मिळाली पाहिजे. ही जी गोष्ट मागितली ना हीच गोष्ट तुकोबाराय म्हणतात की जन्मोजन्मी तुझा दास. भागवतामध्ये वाणी गुणानुकथनेच्या निमित्ताने नलगिरीवाडी मणिकुमारांनी हेच मागितले. किंबहुना बरहा पेढम नटवर वप कर्णय कर्णकारम. हा वृंदावन लीलेतला सर्वोच्च श्लोक गात असताना ज्याच्यामध्ये वेणुगीतेचा प्रारंभ होताना तो श्लोक आहे. त्या श्लोकाच्या मध्ये गोपिकांनी पण हीच मागणी केली. पुढे जाऊन ज्यावेळेला ब्रह्मदेवाला मोह प्राप्त झाला होता त्यावेळेला ब्रह्मदेवाने हीच मागणी पहिल्या श्लोकामध्ये केली की मला लक्ष्मश्रिय मृदुपदे पशुपांक जाय. श्लोक असा आहे की लक्ष्मश्रिय मृदुपदे पशुपांक जाय, तुझ्या चरणाची सेवा आम्हाला घडू दे. गोपीगीतामध्ये गोपिका हीच मागणी करतात. सगळे संत हीच मागणी करतात. तर जन्मोजन्मी तुझा दास. तुकोबारात एका अभंगामध्ये इतकं छान सांगतात की पडोनी राही न तये ठाई बघायचं संतांची आहे पाही मी न मागे न कधी काही तुझी अनगा विठोबा. आम्हाला एकच की जन्मोजन्मी तुझा दास करू घे. आपण एका पदामध्ये नेहमी म्हणतो तुकोबारायांचं वर्णन करताना तुझ्या महाराचा मी महार, जोहार मायबाप जोहार. त्याच्यामध्ये तिने तुकोबाराय पण म्हणतात की बहु भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो आणि चोखा म्हणे आणली पाठी देवा तुमच्या उष्ट्यासाठी. हे सगळीकडे म्हणजे काय आहे तर संतांना मग शिकवण काय दे की प्रयत्न हा करा की ह्या जन्मात मुक्तता होईल. हा प्रयत्न पहिला, पण नाहीच झाली तर पुढचा कोणताही जन्म मिळेल, पण तो जन्म एखाद्या ठिकाणी कुठल्या तरी कोणा कोपऱ्यात किड्या मुंगीचा व्हावा, इतरत्र कुठेतरी मी जावं आणि जय श्रीकृष्ण या इतरत्र मी कुठेतरी जावं आणि कुठेतरी होऊन तुझी विस्मृती व्हावी. ही विस्मृती कधीही होता कामा नये. कारण भगवंतांच्या स्मृतीमध्ये प्रेम आहे आणि भगवंतांच्या विस्मृतीमध्ये जन्म घेणे आहे. आम्हाला जन्म घेण्यासाठी वासनेच्या संख्येचं का सांगितलं संतांनी? कारण वासना काय येते? कारण वासना चित्तामध्ये येते. त्याचं महत्त्वाचं कारण भगवंतांची विस्मृती आहे. स्मृती असते तर वासना येणार नाही. कोणाच्या डोक्यामध्ये विकल्प विषय येणार नाहीत.
पण तुकोबाराय म्हणतात की आम्ही कुठल्याही अवस्थेत तुझं स्मरण करत असलो तर आमची वासनासुद्धा तीच होईल की ज्या वासनेची इच्छा भगवंतांचं दर्शन हीच असेल. मग ती वासनेची इच्छा भगवत दर्शन असं व्हावं असेल तर वासना काय करावी, तर जन्मोजन्मी तुझा दास. तुझा मालक म्हणून वासना करू नये. वासना काय करावी, तर तुझा दास मी कसा होईल. हेच ज्याप्रमाणे मारुतरायांनी दासत्व स्वीकारलं. मारुतरायांच्या बाबतीत एवढी गंमत सांगतात की एकदा आदिशक्ती भगवती जानकी माता आपल्या मस्तकामध्ये शेंदूर भरत होती भांगात. मारुतराय तिथे आले, आई काय करता, पण शेंदूर लावते का, पण या शेंदुरामुळे रामरायाचं आयुष्य वाढतं. मात्र हो म्हटलं, उडी मारली, निघून गेले. अख्ख्या अंगाला शेंदूर लावून आले. अरे हे काय केलंस, तेवढं माझ्या प्रभूचं आयुष्य, माझ्या प्रभूचं रूप काय आहे ते मी दाखवतो असा माझा प्रभू. आणि भगवान मारुतरायाने आजपर्यंत अंगाचा शेंदूर कणभर पण काढला नाही. म्हणजे दास्यत्व कसं असतं की भगवंतांचं होऊन जाणे. आपला हा चर्चेचा विषय तरी काय आहे की आपण भगवंतांचं होऊन जावं हेच तुमच्या सगळ्यांच्या मनावरती बिंबवून अभंगांच्या द्वारा तुमचं मन भगवत प्रेमाने भरून टाकायचं. भांडं भरलं ना की डबलब डबलब आवाज करत नाही. भांडं भरलं ना की नंतर नवीन कुठलंही त्यात टाकता येत नाही. म्हणजे भक्तिप्रेमाने भांडं भरलं तर त्यामध्ये दुसरं काय टाकलं जाईल, काहीच टाकलं जाणार नाही. देहाच्या डेऱ्यात ओतिले गोड दही भक्तीचे, हे टाकण्यासाठी म्हणून तुकोबारायांची पहिली मागणी आहे की जन्मोजन्मी तुझा दास. फार महत्त्वपूर्ण विचार माऊली तुकोबाराय आमच्या पुढे मांडतात की पहिला हा विचार करा, अरे लोकांचे दास होऊ नका, परिस्थिती दास होऊ नका, संसाराचे दास होऊ नका, विषयांचे दास होऊ नका, विकाराचे दास होऊ नका, विचाराचे दास होऊ नका. तर दास व्हायचंच असेल तर भगवंतांचा दास व्हा. भगवंतांची रूपडं जी चोख रूप म्हणजे संत त्यांचा दास व्हा. दास व्हायचं असेल तर आपल्या सद्गुरूंचे दास व्हा. सद्गुरू, संत आणि भगवंत यांच्याशिवाय अन्य कोणाचंही दास्यत्व स्वीकारूच नका ना. मालक त्याच्याकडे आहे ते देतो. तुम्ही संसारातलं एखाद्याचं दासत्व केलं तर त्याच्याकडचं नश्वर गोष्टी तुम्हाला देईल. पण भगवंताचे दास झालात तर तो मालक त्याच्याकडे आहे ते देईल. तर त्याच्याकडे म्हणजे आनंद आहे आणि सायुज्यता आहे, स्वरूपता आहे, सलोकता आहे, समीपता आहे, तो देईल. आणि म्हणून तुकोबारायांची पहिली मागणी आहे की ते म्हणजे जन्मोजन्मी तुझा दास आम्हाला कर. दुसरी मागणी काय केली तुकोबारायांनी, पंढरीचा वारकरी. मला पंढरीचं वारकरी करायचं, वारकरी व्हायचं आहे. वारकरीच का हो, मी आपल्याला मागे एकदा बोललो होतो बघा, आपल्याला आठवत असेल तर, की आपण गावोगावी भागवत कथा का करतो, काय तर तो पैसे कमवायचा उद्देश नसतो. तर त्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन जर आपण 7 दिवस 7 रात्र तेच विचार तिथंच राहिलो तर 7 दिवस 7 रात्रामध्ये आपल्या अनेक जन्मांच्या पातकांचा नाश होतो आणि तेच तिथं त्याचा आनंद मिळतो. म्हणून आपण भागवतात वर्णन केलेले अरण्य म्हणजे नैमिषारण्य असेल, या वेगवेगळ्या अरण्यांचा वास केला. भागवतामध्ये दिलेले जे सुंदर सुंदर पुरी आहेत, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरीम द्वारावतीं चैव सप्तैधा मुक्तिदायका. तर त्या मुक्ती देणाऱ्या अशा पुरींमध्ये आपण घेतो. अयोध्येला जाऊन आलो, मथुरेला जाऊन आलो, ज्याला वृंदावनाला तर मथुरा जाऊन आलो, त्याच्यानंतर अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका. माया म्हणजे उज्जैनी नगरी, काशी जाऊन आलो आहे, कांची आपण खाली जात होते, आणि अवंतिका म्हणजे जिथं भगवंताने शिक्षण घेतलं. तर या ठिकाणी आपण का गेलो होतो, का केलं हे, तर कुठल्या ना कुठल्या रूपात किमान 3 पुरी जरी आपण केल्या तरी आपला उद्धार आहे. अशी स्थानं केली तर आपला उद्धार आहे. मग ह्या एवढं करण्यासाठी आपल्याला किती यातायात करावं लागते. पण पांडुरंगाकडे मागणी करतात की तुझ्या चरणाची इच्छा लागून तुझ्यासाठी मी पाय पाय चालावं आणि मी तुझ्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 18 दिवसापर्यंत चालावं. त्याच्यामध्ये काय आहे, रात्रंदिवस तुझा ध्यास, रात्रंदिवस तुझं मुखात नाव, रात्रंदिवस सत्संग आणि रात्रंदिवस ही संगती. या सगळ्या गोष्टी कशामध्ये मिळतात, तर वारी शब्दाचा अर्थ काय, तर वारी जन्म मरणाते वारी. वारीबद्दल काय सांगितलं शास्त्रकारांनी, देवीच्या आरतीमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं बरं, दुर्गे भरत संसारीच्यामध्ये म्हटले की वारी म्हणजे काय, तर वारी जन्म मरणाते वारी. म्हणजे 3 वेळा जरी वारी केली ना तरी जन्म मरणापासून आपण मुक्त होतो.
मग इथे मागणी काय केली आहे? पंढरीचा वारकरी. अरे मी अशी काही माणसं बघितली आहेत, फार भाग्यवान आहे, की ज्यांच्या आयुष्यामध्ये 70 वाऱ्या झालेल्या आहेत, 80 वाऱ्या झालेल्या आहेत. एक ते संत भेटले होते, मी हे सांगतो, मला एकाचं प्रवचन ऐकायला मिळालं, ते म्हणजे बाबा महाराज सातारकर. त्यांनी सांगितलं की आईच्या गर्भामध्ये पहिली वारी मी केली आणि जन्माला आल्यानंतर वडिलांबरोबर मी गेलो. असं करत करत आज माझं वय 85 आहे. म्हणजे माझ्या 85ने अधिक 186 वाऱ्या झालेल्या आहेत. मग हे जर असं जर भगवंताचं वर्णन आहे, अरे त्याच्या नावाने त्याच्यासाठी चालणं. अरे वारकरी एकही कोणाला पुरुषाला ए म्हणत नाही, अहो माऊली, आणि एकाही स्त्रीला ए म्हणत नाही, तर आई म्हणून हाक मारतात. वारीमध्ये पुरुष हे ज्ञानेश्वर महाराजांचं रूप आहे, स्त्री आहे रुक्मिणीचं रूप आहे, आणि सगळं चराचर भगवंतांचं रूप आहे. तर अशी जी अवस्था आहे ना, की जी वारी जन्म मरणाचे वारी म्हणून म्हटले, निदान वर्षातून एक वारी. आमच्या नामदेवराय महाराजांनी तर फार गंमतशीर सांगितलं, की ते म्हटलं की आषाढी कार्तिकी भक्तजन येती, साधूजन येती. आषाढी वारी आणि कार्तिकी वारी, वर्षातून 2 वाऱ्या पण आहेत. काही पंढरपूरच्या जवळ राहणारे लोक महिन्याची वारी करतात. माझ्या माहितीमध्ये पंढरपुरामधले एक कीर्तनकार संत आहेत, जे आपल्याकडे कीर्तनाला आले होते. प्रारंभ ज्यांच्याकडून शताब्दी महोत्सवाचा झाला तर शंकर महाराज बडवे यांनी महिन्याची वारी आळंदी ते पंढरपूर केली आहे. दर महिन्याला आळंदी पंढरपूर वारी पायी केली, बरं, गाडीतून नाही. म्हणजे त्यांनी हेच की मला हे सगळं समजून घ्यायचं काय आहे. आणि त्यांचं तो कर्मठपणा फार, कोणाच्या आज पाणी प्यायचं नाही, हे नाही. आणि ते करत असे सगळे विधिविधान पाळत वारी केली. तुम्हाला एक गंमत सांगतो, वारीचं वैशिष्ट्य असं आहे की जातानाची वारी फार सोपी आहे, आळंदी ते पंढरपूर. पण सगळ्यात कठीण वारी म्हणजे पंढरपूर ते आळंदीची वारी अति कठीण. जाताना आळंदी ते पंढरपूरला 18 दिवस असतात आणि येताना 7च दिवस असतात. म्हणजे 18 दिवसाचं चाललं 7 दिवसात करायचं. आणि ते करतात लोक, परतीची वारी म्हणतात त्याला. मुद्दा एवढाच आहे की पंढरीच्या वारकरी ही जी मागणी केली आहे ना, की मला संसार चक्रामध्ये फिरायचं वेळ आली तर मला एका ठिकाणी जायला आवडेल, की भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी किंवा त्याच्या पंढरीच्या दर्शनासाठी किंवा चंद्रभागेच्या दर्शनासाठी, किंवा ऐका पंढरीचे महिमान रावळे तितुके पाषाण तृण ही सण समान श्री विठ्ठल. म्हणजे पंढरपुरामधले गवताची काडी, दगड, धोंडे, काटे, वाळवंटातले दगड, मंदिरं, किंबहुना चंद्रभागा नदी तिथे राहणारी माणसं, हे सगळे पांडुरंगाची रूप आहेत. ह्यातले एकाचं तरी रूप झालं, जसा तो राजा मरू प्रेत बघितलं की मागं यायचा, तसं एकाचं दर्शन झालं ना तर तुमची वारी पूर्ण झाली. अहो आपण मगाशी अभंग छान म्हटला की आधी नव्हती तेव्हा रचली पंढरी, जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा रचले पंढरपूर. मगाशी यांनी अभंग म्हटला. तर ही पंढरीची वारी ही देवाकडे केलेली दुसरी मागणी. पहिली मागणी तुझा दास करा, दुसरी मागणी पंढरीचा वारकरी करा, आणि तिसरी मागणी सगळ्यात महत्त्वाची की वारी चुको नेधी हरी. काय होतं माहिती आहे का, माणसाला ना एक गोष्ट आहे की जसं आपण जेवतो ना, तसं कडकडून लागलेली भूक असते, पण प्रत्येक घासावेळी तृप्ती होते. आणि भुकेलेल्या माणसाला 10 घास 15 घास गेले की नंतर तेच समोरचं अन्न खाऊशी वाटत नाही. खूप भूक लागली, ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की तहानलेल्या माणसाला वाटतं की समुद्र पण पिऊन टाकीन, पण अरे तुझ्या ओंजळीने 3 ओंजळी पाणी पिल्यानंतर तुझी भूक भागती, तहान भागती. 4थी ओंजळ पिऊ पण शकत नाही रे दादा. मग हे संसाराचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या गोष्टी संसारातल्या पुन्हा पुन्हा करून त्याचा कंटाळा येतो. मित्राकडे जाणं पुन्हा आज नाही गेलं तर काय बिघडलं, पत्नी बरोबर राहणं नाही तर नाही, बरं 8 दिवस बाहेर जाते ना, कटकटने डोक्याला बघ, जरा शांतता आहे. काही लोकांचे 2 महिने बाहेर गेलेत, डोक्याला शांतता आहे, आजाबाद गोंधळ नाही. पण इथे वर्णन फार छान केलं. पंढरीचा वारकरी वारी चुको नेधी हरी. भगवंता ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी गोष्ट पुन्हा 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 नवे जन्मोजन्मी पुन्हा पुन्हा करण्यामध्ये आनंद आहे, ती म्हणजे पंढरीची वारी. यावं अखंड नामामध्ये राहावं, 24 तास एकच ध्यास, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही लागत नाही, रुपयासुद्धा खिशात लागत नाही, बरं 1 रुपयासुद्धा खिशात लागत नाही. चालायचं, कोणी खायला देतं, कुठेही पाणी मिळतं,
कुठल्याही पाणी प्यावं खावत नाही, कुठेही आंघोळ करावी, आपली चड्डी पिळावी, डोक्याला बांधावी, चालत राहावं. कमरेत धरून डोक्याला, हे मी पारीत बघितलेले प्रत्यक्षामध्ये. पंढरीचा वारकरी वारी चुकवून येते ही दुसरी मागणी झाली. तिसरी मागणी काय केली त्यांनी, तर संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. संत संग सर्व काळ, भगवंताकडे मागणी केली की संतांचा संग व्हावा. काय आहे की ज्याला बळीराजाला भगवान वामनाने पायतळी तुडून त्याला सुत लोकात पाठवलं ना, त्याला भगवंताने स्वतःहून प्रल्हादांना प्रेरणा दिली आणि प्रल्हादाला सांगितली माझी आज्ञा आहे, तू पण सुतल लोकाला जा आणि तू थांब, कारण बळीराजा हा नंतर कदाचित सगळं विसरेल, पण संत संघ असेल ते विसरणार नाही आणि तू संत आहेस. आम्हाला वारंवार आठवण संत देतात. आम्ही पुण्यतिथी उत्सव का करायचा, की त्या उत्सवातून वारंवार आठवणी आम्हाला त्या कर्माच्या, त्या कृतीच्या, त्या कार्याच्या मिळतात. आम्ही देवसंतांच्या दर्शनाला का जायचं, समाधीवर डोकं टेकून का नमस्कार करायचा, अहो तो शेवटी एक दगडच आहे. अहो तो दगड नाही, त्याच्या आतून चैतन्याचे कारंजी उडत असतात. तो प्रत्यक्ष जिवंत संतांचं काय आहे, आत्मा राम हृदयी प्रकटाला गा. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे संतान सांगतात काय होतं, तर आत्मा राम हृदयी प्रकटाला गा असं म्हणायचं. तर आजी सोनियाच्या दिनूमध्ये 4थ्या चरणामध्ये पण सांगितले की असंच संतांच्या संगतीमध्ये हृदयातल्या रामाचं दर्शनाचं. तर म्हणून संत संग सर्व काळ ही आमची मागणी आहे 4थी. आणि अखंड प्रेमाचा सुकाळ सांगितलं. एक ते संसारातला माणूस भेटला ना की तो कटकटीच खातो, काय पाऊसच नाही पडला, मागचं बियाणे इतकं बोगस मिळालं, महाबीजचं घेतलं होतं. तुम्हाला म्हणून सांगतो, महाबीजचं बियाणं आम्ही सोयाबीन घेतलं, जमीन लावली, छान केलं, सोयाबीन पेरलं, उगवलंच नाही काही. आम्ही कापूस लावला, आळी पडली, झालंच नाही. संसारातल्या गोष्टी सुटतच नाही. याचं बाळपण करायचं आहे, याचं हे करायचं, ते करायचं आहे. पण संत संघामध्ये काय होतं माहिती का, की ते इतकं भगवंताविषयी सांगतात की अखंड प्रेमाचा सुकाळ, ते अखंड प्रेम तुम्हाला देतात आणि अखंड प्रेम कसं प्राप्त करायचं हे शिकवतात. आणि प्रेम शब्दाचा अर्थ असा आहे की निर्व्याज बुद्धीने केलेली उपासना म्हणजे प्रेम. नीट समजून घ्या, निर्व्याज बुद्धीने केलेली उपासना म्हणजे प्रेम. गोपिकांनी कुठल्याही प्रकारे भगवंताकडे काहीही मागितलेलं नव्हतं. निर्व्याज बुद्धीने भगवंतांवरती प्रेम केलं, उपासना केली. उद्धवाला पण ते शिकवलं अखंड प्रेमाचा. आणि असा अखंड प्रेमाचा आम्हाला सुकाळ प्राप्त होतो. आणि हा सुकाळ एकदा प्राप्त झाल्यानंतर मग तर काय आहे की तो आम्हाला खूप आनंद देतो, अखंड प्रेमाचा सुकाळ करून देतो. आणि हा 5वी गोष्ट आम्हाला प्राप्त झाली. 6वी गोष्ट काय सांगितले की चंद्रभागे स्नान. चंद्रभागा काय गंमत सांगतो तुम्हाला. एक 2-3 दिवसापूर्वी एक पेपरला गंमतशीर बातमी आली होती आणि ती बातमी वाचल्यानंतर ना मला जरा पहिल्यांदा ना ती बातमी खरीच वाटली नाही. सकाळला बातमी खालच्या म्हणजे पहिल्या पानाच्या खाली तळामध्ये बातमी आणि त्या बातमीत असं लिहिलं होतं की चंद्रभागा म्हणजे भीमा नदीचं संशोधन करणार आहेत अशी बातमी होती. आणि त्या बातमीत त्यांनी दिलं की 1, 2, 3 नाही तर जवळजवळ 37 नद्या आणि 3700 लघु आणि मोठे पाटबंधारे प्रकल्प ज्या नदीवरती आहेत ती महाराष्ट्रातली भीमा नदी आहे. त्यात सांगितलं की पुण्याला येणारी मुळा मुठा नदी तिथं शेवट भीमा नदीमध्ये होतं. कोयना नदी तिथं शेवट भीमा नदीमध्ये होतं. अशा अनेक नद्यांचे शेवट भीमा नदीमध्ये होतात. आता काय होतं, त्या उज्जिनी धरणात सगळ्यांचं पाणी येतं आणि ते आल्यानंतर उज्जिनीतून जो प्रवाह जातो तो फक्त चंद्रभागात असतो. म्हणजे आमच्या वृत्तीतले सगळे प्रवाह जिथं थांबतात ती चंद्रभागा आहे, ती भीमा नदी. आणि हे निसर्गाने दाखवून दिलेलं आहे. चंद्रभागा फक्त पंढरपूरला ती चंद्राच्या आकाराची म्हणून ते चंद्रभागा म्हटले, पण पुढे ती भीमा. आणि ती ज्यावेळेला दक्षिणेला जाते त्या दक्षिणेला जाऊन ती पार पुढे आडमट्टी धरणातून पुढे सरकत ती जाऊन पोहोचते त्या गाणगापूरहून पण पुढे जाते. आणि त्या कर्दळी वनामध्ये गेले होते महाराज, ती कुठली नदी, कृष्णा नदी, कृष्णाशी एकरूप होते. आणि मग पुढे भगवंताचं ऐक्य करत ती पुढे दक्षिण भारतात जाते, सुबत्ता करते. एवढं 6070 दशलक्ष क्युसेस पाणी
त्या नदीच्या माध्यमातून दरवर्षी या भागाला प्यायला आणि शेतीला मिळतं. एवढा मोठा त्या प्रकार बातमीमध्ये सगळं लिहिलं होतं. 2-2दा बातमी वाचली. मग आम्हाला कळलं की चंद्रभागेचं महत्त्व काय आहे. एवढ्या लोकांना ती पाणी पाजते. पंढरपूरचे एवढे भाग्यवान आहेत की पाऊस न पडता पण त्यांच्या घरात पूर येतो. घोंगडी गल्ली किती वेळा बुडलेली बातमी आहे ती. विनोदाचा भाग सोडा. पण चंद्रभागे स्नान म्हणजे काय आहे, तर ज्या ठिकाणी पुंडलिकाने भगवंताला वीट टाकली, उभं केलं आणि ज्या ठिकाणी तीर्थरूपामध्ये चंद्रभागेला पण स्थिरलं, जोपर्यंत भगवान विटेवरती उभे आहेत तोपर्यंत चंद्रभागा राहणार आहे. जोपर्यंत चंद्रभागा आहे. एकदा गंमत सांगतो तुम्हाला. सुरुवातीला मी यांच्या मठामध्ये उतरायचो, आंबेडकर महाराजांच्या मठामध्ये उतरायचो. तर आंबेडकर महाराजांच्या मठामध्ये नामदास महाराजांचं प्रवचनं चालू होती आणि नामदास महाराजांच्या प्रवचनामध्ये नामदास महाराजांनी नामदेवांची तीर्थावळी नावावरती त्यांनी प्रवचनांची एक मालिका केली होती. आणि मी भाग्यवान, मी जवळजवळ त्यावेळेला 2 ते 3 आठवडे मुक्कामाला होतो चातुर्मासात आणि त्या सगळं त्यांची तीर्थावळी मी ऐकली. तर त्यात त्यांनी पंढरीचं महात्म्य सांगितलं होतं. त्यात सांगितलं की चंद्रभागा, तिथून पुढे गेल्यानंतर भगवान बालाजी आणि कृष्ण, अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर 11 मारुती, म्हणजे 11 प्रकारचे ते मारुती, अजून पुढे गेल्यानंतर भगवंतांचं एक सुंदर स्थान, अजून पुढे गेल्यानंतर चोखोबाराय, अजून पुढे गेल्यानंतर नामदेवाची पायरी, अजून पुढे आत गेल्यानंतर गणपती बाप्पा, आत गेल्यानंतर दत्त भगवान, आत गेल्यानंतर गरुड आणि हनुमंत, अजून पुढे गेल्यानंतर खांब ज्याला मिठी मारता येते, अजून पुढे गेल्यानंतर तुकोबाराय यांची समाधीचं प्रतिकात्मक, आणि अजून पुढे गेल्यानंतर पांडुरंग, आणि अजून पुढे गेल्यानंतर काय आहे, पांडुरंगाच्या पुढे गेल्यानंतर काय आहे. मगाशी यांनी मनोजजी पुंडलिकने फार छान सांगितलं की पहिला वारकरी हा भगवान शंकर आहे. बरोबर आहे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये पण म्हटलं या मार्गाचा कापाडी महेश आहे अजूनही. ही गोष्ट बरोबर सांगितली त्यांनी. हीच गोष्ट अजून पुढे गेल्यानंतर काय आहे, सगळे देवदेवता आल्या, सनकादिक ऋषीमुनी आले, आणि आल्यानंतर सगळ्यांना देवानी यथोचित स्थानं दिली. पण शेवटी शंकर बाप्पा आले आणि शंकरांना वेळ काय झाला, कारण गरुड पुढे बसल्या कारणामुळे शंकरांच्या कमरेला बांधलेलं साप ते मंदिराच्या बाहेर पळायला लागले आणि शंकर हा दिगंबर, आणि त्याला खूप गर्दी होती बाया माणसांची पुरुषांची. तर त्यांना नंग आत यायला लाज वाटायला लागली. शेवटी पांडुरंगाने म्हणते होते, अरे या 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 तर म्हणे मी असं बसू कुठे आता, डोक्यावर. आणि आजही भगवान शंकरांना नग्नावस्थेमध्ये डोक्यावर पांडुरंगाने घेतलेलं आहे. तो पण नंगा, पांडुरंग पण, ते पण. मैं भी नंगा तू भी नंगा, नंगा तेरा बाप. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. फार छान अभंग आहे तो. तर तो नंतर कधीतरी सांगेन मी. तर तो असा तो अभंग. तर तो वरती तर इथं सांगितलं की मग भगवंताने स्वतःच्या मुखात सांगितलं की माझं दर्शन जरी झालं नाही तरी चंद्रभागेत स्नान आणि पुंडलिकात म्हणजे संतान दर्शन घेतलं ना तरी त्याला मी सायुज्यतारावची 4थी मुक्ती प्रदान करतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आमच्यासाठी तू एक काम कर की आम्हाला चंद्रभागा नदीमध्ये एकदा तरी बुचकळायला मिळू दे. मोठ्या महाराजांच्यावर असताना त्यांच्या त्यांच्या सहवासात अनेक वेळा स्नानाची संधी मिळाली. पण आता नेमकी ती संधी कमी झाली. महाराजांच्या वेळेला आम्ही 1-1 रुपया देऊन नाव घेऊन पलीकडे जायचो. आता जिथं 65 एकर झाले ना त्या साईडला आम्ही जायचो, तिकडं आंघोळ स्नान करायचो. खूप मजा असायची. यायचो त्याला हरदास वेसमध्येच राहायचो, त्यामुळे पटकन जाता यायचं. तर असो, हा विषय एकदम वेगळा आहे. आता गावाबाहेर राहतो त्यामुळे जायला पण कंटाळा होतो. आणि आम्हाला पण सांगितलं जातं की आमच्या नळाला काय चंद्रभागेतच पाणी येतं ना. ह्याच्यामध्ये आम्ही एकदम गपगार होतो. कारण पंढरीतले दगडसुद्धा देव आहेत. माणसं बोलतात मग ते देव नाहीत का. तर तुकोबारायचं 6वं सांगणं आहे की चंद्रभागे स्नान. आणि हे 6वं मागणं म्हणतात तू चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दानं. म्हणजे हेची माझी व्हावी असं, तुका मागे हेची दानं. या 2 कंसाच्या मध्ये एवढ्या गोष्टी आहेत. आणि चंद्रभागेमध्ये स्नानाचं अजून एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे की ती कारण असं आहे की भगवंताने गोकुळातून, वृंदावनातून, मथुरेतून, द्वारकेतून तिथून अवतार घेतला, तर पांडुरंगाचा अवतार इकडे आला असं सगळ्या संतांचं म्हणणं आहे. झालं काय की भगवंताने मथुरामध्ये प्रवेश करत असताना त्यांनी आकुर्राला एका ब्रह्मडोहामध्ये आपल्या स्वरूपाचं दर्शन घडवलं होतं. की त्या ब्रह्मडोहात गोपाळाने नंतर त्यांनी दर्शन घडवलेलं आहे. म्हणजे 3 बुड्या मारल्यानंतर भगवंतांचं दर्शन होतं. मग तोच भगवान परमात्मा ज्या वेळेला रुक्मिणी मातेच्या पाठीमागे दिंडीवनामध्ये आले आणि वीट टाकून ते उभे राहिले आणि त्याच्यामुळे पहिल्या चरणाची भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा म्हणून ती जेव्हा तिथे राहायला लागली त्यावेळेला पुंडलिकाला गोष्ट कळाली की जो कोणी चंद्रभागेमध्ये तिथं दगडी नाव म्हणून एक भाग आहे.
पुंडलिकेच्या समोर, त्याच जागी जो कोण 3 बुड्या मारेल, डोक्यावर पाणी वाहून जाऊ देईल, त्याला अक्रूराप्रमाणे भगवंता दर्शन होईल. म्हणून आपण तिथे नमस्कार केल्यानंतर प्रदक्षिणा करून सगळ्यांना वंदन करतो. तिथे आंबेडकर महाराजांच्या पूर्वजांची समाधी पण आहे. तुम्ही पूर्वीचे लोक, तुम्हाला माहिती आहे पंढरपुरात तुम्ही राहिलेले आहात, कारण तुम्ही पण गावात राहत होते. तुम्ही तर गावातच राहत होते. हरदास तुमच्या बाजूला आम्ही राहत होतो, हरदास देशपांड्यांचा वाडा असो. तर चंद्रभागे स्नान तुका मागे याची दान का? तर कारण त्या एकमेव असं आहे की ज्या भगवंताने अक्रूराला स्वधाम दाखवलं, गोपाळाला स्वधाम दाखवलं, मग वारकऱ्यांना दाखवणार नाही का? म्हणून वारकरी पण नमस्कार करतात आणि भगवंताचा जय जयकार करतात. मला एक वारकरी माहिती आहेत, कुलकर्णी नावाचे वारकरी, जे पेराची कुरोलीला राहतात. त्यांनी देगलूकरांचा म्हणजे भंडामाराने आताचे चैतन्य महाराज, दुसऱ्यांचं नाव काय? चंद्रशेखर महाराजांचा भागवत त्यांनी ऐकला आणि अभृत स्नान करण्यासाठी दुसऱ्या दिवशी चंद्रभागेवरती गेले. पहाटेची वेळ होती. त्याच पात्रात त्याच ठिकाणी 3दा बुडी मारली. बायकोला क्षमा मागितली, काय चुकलं असेल माझ्याकडे, आणि सहस्रांना म्हणता म्हणता खाली बसले, ध्यानस्थ अवस्थेत बसले मुद्रा करून, आणि देह सोडला. हे आत्ताच्या काळातली फक्त 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की ज्या 5-6 वर्षातली गोष्ट आहे, की ज्या व्यक्तीला मी स्वतः पाहिल्या आळंदीच्या भागवतामध्ये त्या दोघांनी 7 दिवस निराहार राहून कथा श्रवण केली होती. आणि सिद्ध, आणि एका दिवशी त्यांनी देह सोडला, आणि ते सिद्धपूरच्या बेटावर राहत होते. तुम्हाला आठवत असेल प्रकाश काका, की त्यांच्याकडे छोटे भागवत ऐकल्यानंतर दान द्यायला पैसे नव्हते. तुमच्याकडून 300 रुपये घेतले आणि मला धोत्राचं पान आणि गोपाळ गाडी आणून मी त्यांना 2 केळं दिली. ते 2 केळं ते दोरा बायको खाली. आता आमचा उपवास सुटला. आम्ही ठरवलं होतं की महाराजांनी हाताने काय दिलं तरच आपला उपवास सोडायचा. मी 3दा माऊली नमस्कार केला की माऊली बरं झालं बुद्धी दिली, नाही तर माझ्याकडनं काय चूक झाली असते. तर चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दानं. चंद्रभागेमध्ये स्नान करणं इतकी साधी गोष्ट नाही. ज्याचे पुण्य भरपूर आहे ना, त्याला चंद्रभागेच्या पात्रात जायची इच्छा होते. आमचं पाप आम्हाला अडवतं. मग आम्हाला घाण दिसते, इकडे घाण तिकडे घाण, पाणी घाण, माणसं घाण, तिथे त्यांचे कपडे पडल्यात, चड्ड्या पडल्यात, हे पडले ते पडले. पण नाही, थोडंसं पुढं जा, दगडी नाव्यापाशी जा आणि अंगावरती पाणी उडवून घ्या, कारण तिथेच भगवंतांनी दर्शन दिलेले पुंडलिकाला, तिथे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी, आता जे देशपांड्यांचा पेढ्याचं दुकान आहे, म्हणजे जे नरहरी महाराजांचा मठ आहे, तिथे पहिल्यांदा चंद्रभागा होती. आणि ती खाली सरकत तितकी खाली गेलेली आहे. आता पातळ एवढं खाली गेले. तर ते काळाचा महिमा आहे, तो इतिहासाचा विषय आहे. भाटे म्हणून एका माणसाने त्याच्यावरती पुस्तक लिहिलं होतं, ते माझ्या वाचनामध्ये आलं होतं, अवघे गरजे पंढरपूर. त्या पुस्तकामध्ये ही माहिती मी वाचली होती. तर ते असो, माझा मुद्दा आता तो पुस्तक सांगण्याचा नाही आहे, पण मुद्दा असाच आहे की हेची माझी व्हावी आस, माझी इच्छा ही आहे की तुका मागे हेची दान. तेव्हा तू दान देणार असेल मला, तर हे दान दे, तुझ्याकडनं हे दान मला पाहिजे, म्हणजे मी भरून पावेन. काय तर जन्मोजन्मी तुझा दास व्हावं, हे मला दान दे. पंढरीचा वारकरी व्हावं, हे मला दान दे. माझी वारी कधी चुकू देऊ नको, हे मला दान दे. संत संग सर्व काळ दे, हे मला दान दे. अखंड प्रेमाचं सुकाळ, म्हणजे तुझं मुखात माझं नाव असू देत, हे मला दान दे. आणि चंद्रभागेमध्ये स्नान, हे मला दान दे. हे 6 गोष्टी तुकोबारांनी मागितल्या. आणि म्हणून हा अभंग सगळ्या वारकऱ्यांच्या तोंडामध्ये आहेत. रोज एकदा तरी हा अभंग म्हणतातच. आपण सगळ्यांनी प्रयत्न खूप छान केले. तुमच्या कोणावरती माझं काही म्हणणं नाही, पण तुम्ही छान अभ्यास करता. पण हा अभंग देण्याचं कारण काय होतं? ते कारण हे होतं की जसं काल रांगतुरंगणीमध्ये आपण अनेक गोष्टी बघितल्या, तसं ह्या अभंगातून तुकोबारायांचं निमित्त करून, आपलं निमित्त करून तुकोबारायांची अमृतवाणी कानामध्ये ती हृदयामध्ये शिरून ते आपल्याला समजून घ्यायचं होतं की काय मागायचं देवाकडे. मागून मागून काय मागितलं तर फुटकी करवंटी असं नाही. तर मागायचं काय? तर भगवंतालाच मागायचं. मागायचं काय? संत संगत मागायचा. मागायचं काय? वारी मागायची. मागायचं काय? वारी चुकवू नये म्हणून वरदान मागायचं. मागायचं काय? संतांचा संघ मागायचा. मागायचं काय? तर प्रेमाचा कल्लोळ मुखात नाव राहावं, हे मागायचं. मागायचं काय? तर चंद्रभागेमध्ये स्नान. सगळ्यात शेवटी स्नान आहे, आणि स्नानाच्या बरोबर सगळी पातकं निघून जातात. मी निष्पाप झालो तर देवा मला तुझे दान नक्की देशील, कारण मी तुझ्याकडं दान मागायला आलेलो आहे. याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, असे तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. खूप छान अभंग आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने ऐकला. भगवंताकडे मी प्रार्थना करतो
की सगळ्यांना वारी घडव किमान एकदा तरी, आणि सगळ्यांना तुमचा हा चराचरातला वैश्विक अनुभव जो आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो हृदयस्थ होवो. आणि त्या भगवंताला मागणी करा की भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा पुरुष देवेश नाथस्वनत प्रभू नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशन प्रणामो दुःख शमस्तन नमामि हरिपरम. हरये नमः हरये नमः हरये नमः. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली मधुसूदन महाराज की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण.